आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर संदर्भात 2-3 दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तुम्ही महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष आहात. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघताय? तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? तर माझ्या पक्षाची भूमिका ही अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मनसे आणि शिवसेना एकत्र आली त्या मराठीच्या मुद्द्यापासून आम्ही मनसेसोबत आहोत ही स्टिक आहे. परंतु आत्ता जो मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ह्या नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुका कॉल झाल्यानंतरनं जो काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विस्ट तयार झाला ह्याच्या ट्विस्टचं उत्तर त्यांनी द्यावं. त्याच्यामध्ये काय करायचे काय नाही करायचे, एकत्र यायचे नाही यायचे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे. परंतु आम्ही शिवसेना आणि मनसे म्हणून आम्ही तर आमची तयारी चालू केलेली आहे. आम्ही आमच्या तयारीमध्ये कुठेही मागे नाहीये. ज्या पद्धतीने निवडणूक होतील त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. त्यामुळं अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत आम्ही मनसेसोबत आमची बोलणी चालू आहेत. त्यामुळं ह्या निवडणुकीला आम्ही दोघं म्हणून तर सामोरे जायला तयार आहोत. आता राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल जशी संदिग्धता आहे तर त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या भूमिकेबाबतही संदिग्धता आहे. तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करताना काँग्रेसला बाहेर ठेवून तुम्ही कॅल्क्युलेशन केलंय. तुम्ही काँग्रेसच्या भूमिकेकडे कसं बघताय? नाही, काँग्रेसनी जी भूमिका आता मांडली आहे की त्याच्यामध्ये त्यांना सत्याच्या मोर्चाला मनसे चालती किंवा ज्या काही प्रेस कॉन्फरन्स ह्या वोट चोरीच्या विरोधात होतात त्याच्यामध्ये त्यांना मनसे चालती. मग निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना मनसे का चालत नाही? पण ज्या वेळेस हे मोर्चे निघाले, ह्या मिटिंग झाल्या वोट चोरीच्या, त्यावेळेसच त्यांनी वेगळी भूमिका का नाही घेतली? आता निवडणुका समोर आल्यानंतर जर तुम्ही वेगळी भूमिका घेत असता म्हणजे हे सगळं संशयास्पद आहे की प्रत्यक्षामध्ये नक्की काँग्रेसचं चाललंय काय ते काँग्रेसच्याच लोकांना पुण्यामध्ये कळायला तयार नाहीये. त्यामुळे मला वाटतं की पुण्यामधल्या काँग्रेसची जर तुम्ही भूमिका विचारताल तर पुण्यामधल्या काँग्रेसला हे महाविकास आघाडीमध्ये राहायचंय. महाविकास आघाडीमधनं त्यांना निवडणुका लढायच्या, परंतु त्यांचं विषय त्यांचा मार्गीच लागत नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेसला साईड ट्रॅक करून आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही चाललो. तुमच्या या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांशी संवाद सुरू आहे का? आणि त्यांच्या मनात काय सुरू आहे? तुमच्या दोघांच्या दोन पक्षांचं काय सध्या सुरू आहे? मी आता तर माझं तर डिरेक्टली मनसे सोबत आत्ता बोलत संजय मोरे आणि गजानन थरपुडे हे शहराध्यक्ष लेवलला ते बोलत आहेत. परंतु मुख्य निवडणूक समन्वयक म्हणून येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये माझी प्रत्यक्षात भूमिका किंवा माझं मनसे सोबत बोलणं होईल. त्यानंतर मी जे काही 218 उमेदवारांची माझ्याकडं इच्छुक उमेदवारांची लिस्ट आहे ती आम्ही मनसेसोबत शेअर करू आणि मनसेचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत ते मनसे आमच्याबरोबर शेअर करेल आणि त्याच्यानंतर दोघं मिळून मग ठरवू काय कुठं कोण कसं सोबत जाईल किंवा कुठं गेल्यानंतर कोण पॉझिटिव्ह असेल. म्हणजे सध्या आता जे 3 लोकांची मी युती धरून आम्ही आघाडी म्हणून चाललो होतो ते आता सध्या 2 लोकांची आघाडी धरून चालले. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय लागला की त्यांचं पण कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. आता तुमची भूमिका अशी आहे का याल तर सह न याल तर तुमच्याशिवाय? नाही, असं नाही, तो वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे. परंतु आम्ही तर आम्हाला तर तयारी दोघांच्या बाबतीमध्ये चर्चा तर करायला लावलेली आहे. त्यामुळे आम्ही मनसे आणि शिवसेना म्हणून आमची तर तयारी चालू आहे. आता जसं तिकडं एका राष्ट्रवादीला दुसऱ्या राष्ट्रवादीनं ऑफर दिली आहे तशी इकडच्या शिवसेनेनं शिंदे गटानं तुम्हाला तशी काय ऑफर दिली आहे का? किंवा तुम्ही सगळे एकत्र येऊ शकता का? असं काय शक्यता आहे? अशी काही शक्यता नाहीये आणि त्यांच्यासोबत एकत्र जाण्याचा विषयच येत नाही. पहिल्यांदा शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाने पुणे शहरामध्ये त्यांचे उमेदवार किती लढणार हे पहिले जाहीर करावं आणि त्याच्यानंतर मग आमच्या संग युतीच्या गोष्टी कराव्यात. ते होऊ शकत नाही. बरं, इतर पक्षांनी देखील आपल्या इच्छुकांची यादी जी आहे ती समोर मांडायला सुरुवात केलेली आहे. पुण्या पक्षाकडून 250-300 असे अनेक नावं किंवा अनेक याद्या बाहेर येताना पाहायला मिळतात. आपल्या पक्षाचे किती इच्छुक उमेदवार आहेत, कुठनं जास्त उमेदवारांची संख्या आहे आणि त्यांची क्रायटेरिया काय ठरलेला आहे उमेदवारांच्या बाबतीत? माझ्या पक्षाचे पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघामधून 218 उमेदवारांनी माझ्याकडे इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामध्ये वडगाव शहरी विधानसभेमध्ये 32 आहेत, कोथरूड विधानसभा 26 आहेत, खडकवासला विधानसभा 21 आहेत, पर्वती विधानसभा 23 आहेत, हडपसर विधानसभा 42 आहेत, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा 16, कसबापेठ विधानसभा 47 आणि छत्रपती श्री शिवाजीनगर विधानसभा 11. अशा प्रकारे 218 लोकांची यादी जी काही मी मुंबईला पाठवलेली आहे मातोश्रीवरती, ती यादी माझ्याकडे नाव नंबर सहित आहे. आणि त्याच्यामध्ये क्रायटेरिया करत असताना आम्ही अगदी ज्या मीटिंग्स आमच्या पार पडतात त्या प्रत्येक मीटिंगला कोण कोण उपस्थित राहतंय, ती मीटिंग कोण किती सिरियसली घेतंय
याचे सुद्धा आम्ही सगळ्या क्रायटेरिया लावलेले आहेत. या अगदी आम्ही हजेरी घेण्यापर्यंत आमची तयारी असते. आतापर्यंत प्रत्येक मीटिंगला किती जण उपस्थित राहिले त्यांची हजेरी सुद्धा मी त्याच्यामध्ये धरलेली आहे. कारण नुसतं यायचं आणि फॉर्म भरायचा असं म्हणून चालणार नाही. निवडणूक जर लढायची असेल तर ती सर्व बाजूने तयारी करून लढावी लागेल. नुसतंच मी निष्ठावंत आहे, मी जुना आहे, मी इच्छुक आहे असं म्हणून चालणार नाही. तर त्याच्याबरोबर त्याला महानगरपालिकेचा किती अभ्यास आहे, महानगरपालिकेचे बजेट मी प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचवलेले आहे. त्या बजेटमध्ये त्यांनी किती फॉलोअप केला आहे, त्या बजेटमध्ये त्यांनी सहाय्यक आयुक्तांपर्यंत पत्र दिलीत का, या सगळ्या विषयांचा आम्ही फॉलोअप घेतो.